आम्हाला आशीर्वाद देण्याची विनंती मी माननीय शिरसाट साहेब यांना करतो. शिरसाट साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. माननीय संजीव भाऊ आम्हाला आशीर्वाद द्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून या महोत्सव समितीचे अध्यक्ष माझे मित्र शितोळेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, समोर उपस्थित सर्व महिला भगिनी, सर्व पुरुष मंडळी, शिवजयंतीच्या या पूर्व संध्येला या शहरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आज यावर्षी पहिल्यांदा होतोय. आम्ही पहिल्यांदाच पाहतो की इतक्या मुली या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर मनापासून स्वागत आहे. एक राजा ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा पण उचलला होता, आज इतक्या वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर कितीही कळेल माणूस असेल तर त्याची छाती फुलल्याशिवाय राहत नाही. तर म्हणून एकदा जोरदार घोषणा तुमच्यातर्फे झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. हा खरा बुलंद आवाज शहरामध्ये ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल आत्मीयता नाहीये किंवा जे महाराजांचं कर्तृत्व मानायला तयार नाही, तशाच्या सर्वांच्या कानी हा आवाज तुमचा जातोय. मी तर सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन किंवा घेतल्याशिवाय कोणताही राज्यकर्ता सुद्धा आपलं राज्य कारभार करू शकत नाही. ही ताकद शिवाजी महाराजांची आहे आणि त्यांची जयंती ही महाराष्ट्रात नाही तर देशभर अत्यंत उत्साहात साजरी होते. या ठिकाणी तुम्ही लेझीम पथक आहेत, लाठीकाठी आहे, इतर सर्व मैदानी खेळ ज्याला म्हणतात ते आपण या ठिकाणी दिखाव्यामध्ये दाखवणार आहोत. त्याची आज सुरुवात काही अंशी या ठिकाणी केल्या जाते. मी शितोळेंना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं या मुलींना एक हिंमत देण्याची म्हणजे प्रोत्साहन किंवा काम तुम्ही केलंय, तुमचं सुद्धा मनापासून आभार. आणि आलेल्या सर्वच मुलींचं, मुलांचं, सर्व माता भगिनींचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजीव भाऊ.